डबल आम्ही फिरायला निघालो आणि याची चाबी हरवली. लाईट बंद कर. आणि आम्ही आता डबल फिरायला निघालो. घुमना जरुरी आहे गाईज. ते फोन घे तुझा. चलो गाईज आता आपला EV काढू आणि निघू सरळ. टेन्शन नाही. माझा मोबाईल. हे काय तुझा मोबाईल? अरे हे बघा माझ्या मोबाईलची रेकॉर्डिंग चालू आहे आणि इकडे लक्ष दे. मला वाटलं मी मोबाईलच ठेवून दिला. आमची मागे EV बघा पांढरी आणि आमच्या तिघांच्या पण EV येतात. आणि आता ड्रायव्हिंगला बघा मी नाही आहे. ड्रायव्हिंगला आमचा जीवन भाऊ आहे. काहीच ट्रॅफिक भरपूर आहे. आम्ही लय अडकलो. हे मंदिर गाईज हे लय पुढे निघून गेलेत आणि मी एकटा आता पायी चाललो. हे भारी आहे शूट वगैरे मस्त आहे. येऊ लवकर पण गाईज आम्ही थोडासा ब्रेक घेतला. थांबलो. आमचा वैभव आणि सौर्या अडकलेला आहे. त्याचंच कॉल आहे वाटतं. उचलावं लागेल. नाही दुसऱ्याच कॉल आहे. झालं आहे एवढा भयानक गर्दी आहे इथं. बस विचार करायची. बॅकग्राऊंड उन्हामुळे भारी झाले. काहीच हे काय आहे नेमकं. पैसे टाकून काय करायचे कोणी सांगू शकेल का इथं आलेलं काय काय विषय काय गाईज वॉर्निंग आलेली आहे की मंदिर बंद होणार आहे आमच्या सौरभ कडून. तर चला आपण आधी दर्शन घेऊया. काय विषय काय. एवढे जण पण उभे आहेत ना त्यांना काहीच माहित नाही. त्यांना काहीच माहित नाही की नेमकं काय चाललंय. नेमकं पैसे फेकायलेत ते खरी पण काय करू काही समजत नाहीये. ठीक आहे चला जाऊ द्या. चल जाऊ आपण आपल्या जाऊन येऊ चला. असं वाटते की ते जे पैसे जे कॉईन जे आहे ते पायावर पडू द्यायचे असा विषय चाललाय. ते बाहेर पडला तर ते बहुतेक रिटर्न नाही असा काहीतरी विषय असेल. पण ती जी कॉईन जेव्हा तुम्ही फेकता ती पायावर पडला पाहिजे असं म्हणणं आहे त्याचं. आतमध्ये फोन तर रिस्ट्रिक्टेड आहे पण बाहेर आल्यानंतर मी शूट करतोय तसं. काहीच आम्हाला आता विचारायचे की नेमकं ते काय विषय आहे. तर आपण सौरभ काय विषय ते जाणून घेतला का. आपण जी विश बोलतोय ना ती विश बोलून कॉईन फेकायचा. कॉईन त्या पायावर राहिला तर आपली विश पूर्ण होणार. ठीक आहे आता काय करू आपण एक कॉईन टाकू. माझ्याकडे एक कॉईन आहे. कॉईन मला भीती वाटायली आता. माझा कॉईन कुठे गेला. त्याला कळालं का काय. गाईज एक मिनिट गाईज एकच मिनिट तुम्ही व्हिडिओ सोडून जाऊ नका कुठं. मी कॉईन कुठेतरी टाकलाय. कॉईन कुठे कॉईन हरवला. कॉईन हरवला. अबे आता माझा कॉईन हरवलाय. मी तिथं तर उचलून टाकायला बरं का. सांगू का ते कॉईन माझा नव्हता. आपला माझा स्वतःचा कॉईन असल्यावर माझी विश कम्प्लीट झाली. एक मिनिट विश मागणं गरजेची आहे का रे. स्वतःवर डिपेंड असते ते. माझा कॉईन पायावर नाही गेला. जाऊ द्या. जीवन काहीतरी सांगायला सांग. मी काय सांगत होतो इथं पाणी कोणातरी सांडलं म्हणून तुम्ही घाण झाली. हे पुसून घ्यायला पाहिजे. वरून पडायले का ते पाणी. कुछ तो गडबड दिख रहा है. मला काय माहित आता. लाईट लावल्यानंतर तुला भारी दिसायला. मंदिरात ना आता हे बघा इथूनची पण लाईट लावले. काय क्लास दिसायले.
लाईट लावल्यानंतर जे याचा व्ह्यू जे दिसायला एकदम खतरनाक दिसायला ना. हे बंदे ना मला परेशान करायला तर नुसते फोटो काढण्यासाठी. आता हा व्ह्यू तर भारी आला तर हे बॅकग्राऊंड पाहिजे गाईज. माझा कारण नाही कोणी याला भांडायला पाहिजे. हे मला तिथं पाठवायले गाईज. मंदिर तर सोडा वाटत नाही, बिलकुल सोडा वाटत नाही. एवढं भारी वातावरण झालंय ना, म्हणजे एकदम क्लास वातावरण झालंय. आता चला जाऊ दे. आता दगडूशेठला पण जायची इच्छा व्यक्त करेल माझे मित्र, आपण जाऊ. चला बाबा, ते नाराज झालं ना तर माझं लय अवघड होईल. दगडूशेठला जावंच लागणार आहे आता. आज रविवार आहे तर ट्रॅफिक एवढं भयानक आहे, लय भयानक ट्रॅफिक आहे. आम्ही ट्रॅफिक एवढं सॉल्व केलं फायनली आम्ही पोहोचलो. एक 10 मिनिटात पोहोचतो. मी तुम्हाला अगोदर म्हणलं होतं की माझ्या आधी कॉईन सापडला नाही बघा. मला कॉईन टाकायचं होतं तिथं पायावरती विश मागून. हो ना, ही एक लीला आहे, एक एनर्जी आहे जे तुम्ही जिथं स्वतः. मी खरं सांगतोय ना, माझा कॉईन मला तिथं सापडला नाही. लिटरली सेईंग नाव. आता माझा खिशात कॉईन कसा आला? माझा कॉईन होता तो, आणि तिथं फेकला होता तो कॉईन दुसराच होता. तो पण अनविश झाला समजा, ते गेला नाही पायावरती. माझा कॉईन माझ्याकडे, आणि हा इथं आता आल्यावर सापडलाय मला. काय रे यार, काय भारी है यार. बस देखने का नजरिया बदली करो यार. काही पण करताना ना श्रद्धेनं करायचं, श्रद्धेनं स्वतःवर विश्वास ठेवायचा. पूर्ण दिल आणि दिमागानं काम करायचं, माहिती आहे का. काही पण करत असाल तुमची त्याच्यामध्ये पूर्ण जीव ओतलेला असला पाहिजे. बघा, जे तुम्हाला पाहिजे ना एखाद्या भेटेल नाही भेटेल त्यापेक्षा बेटर असेल, पण अडचणी सामोरे जाऊन तुम्हाला करावं लागतं. आज मी लय भयानक सीनमधून गुजरलो यार. मध्ये व्हिडिओ काढायला रिस्ट्रिक्शन आहे. एक दिवस आपण पे करून तिथे व्हिडिओ शूट करू, आपण 100% करू. गाईस, पाण्याचा फवारा एवढा भारी लावला, एसीची गरज नाही आहे. गाईस, प्रसाद भेटलेला आहे आज. मागे एक मुलगी होती, छोटी मुलगी होती. वय काही नाही सांगते ना, छोटी मुलगी. एक 10-15 बलून्स घेऊन उभं टाकलेली आहे विकायला, आणि तिला झोप यायली आहे, माहिती आहे का. ॲक्च्युली तिला झोप यायली आहे. ती डोळे बंद करून फुगे हातात धरलेले आहेत तिनं. एक काकूला मी बोललो की ही परिस्थिती आहे, माणसावर आलेली परिस्थिती. देवाच्या दरबारात तिला त्या परिस्थितीत तसं राहावं लागतंय. तर ही आजची परिस्थिती आहे बघा. मतलब काय, त्या मुलीला तिचं वयच काय आहे, तिला खेळण्या एन्जॉय करण्या लाईफच्या वयामध्ये तिला फुगे धरायला लावत आहेत. एक फॅमिली ठीक आहे, तिच्यावर आलेली तशी कंडिशन असू शकते, पण त्या बिचारीला पूर्ण झोप यायली, माहिती आहे का. डोळे वगैरे लाल झालेत, डोळे बंद करून ती उभं टाकली आहे. देव आहे बाजूलाच उभा आहे तिच्या, असेल काहीतरी. होईल एक दिवशी तिचं पण चांगलं व्हायला हवं. होईल 100% होईल. देव आज तिच्यावर ती परिस्थिती आलेली, याचा अर्थ कमबॅक जरूर होणार, आणि होणार 100% होणार. जाऊ आता घरी. काय करायचं? खूप सारे विचार, खूप सारे स्वप्न. आता आम्ही आणखीन एक जागेवर फिरायला चाललो. म्हणजे फिरायला नाही, मित्राला डबल इथं सोडायचं आहे. त्याच्यामुळं त्याला म्हणलं की तू तुझं ये, गाडी एखादं चलवल. तर ते इथे यायला तर थोडा वेळ, अर्धा घंटा आम्ही कुठंतरी एन्जॉय करतो थोडंसं. चला, आम्हाला याच्यावरती जायचं आहे. वा, माझ्या मित्रांनी तर लय भारी डेस्टिनेशन सापडले असं मला वाटतंय. आईज ब्रिज. ओ नो, वाह वाह, काय क्लास है. अब प्रतीक, ये आदमी के हाथों से बनाया गया एक अलग ही अजूबा है. लाइटिंग वगैरे प्रॉपर सिस्टमॅटिक आहे. लाईट चेंज होत हे पण वाईफ सगळी लवची जायली पाहिजे. सिंगल लोकांसाठी काही दिसेना मला इथं. देखो 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 देखो, भारी आहे.